विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना आजच्या आपल्या या भागात गणित ह्या विषयाअंतर्गत येणारे चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित काही सरावासाठीचे प्रश्न आपण समजून घेणार आहोत. आता चक्रवाढ व्याज हा घटक सरळ व्याजापेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने सोडवतात. सरळ व्याजाची उदाहरणं सहज आपण एखादी क्लुप्ती वापरून शॉर्टकट पद्धतीने सोडवू शकतो. चक्रवाढ व्याजासाठी सुद्धा काही उदाहरणं आपण शॉर्टकट पद्धतीने सोडवू शकतो, परंतु काही उदाहरणं अशी असतात ते आपल्याला प्रत्यक्ष सोडून पाहावे लागतात. म्हणून चक्रवाढ व्याज हा घटक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या घटकावर आधारित बरेच प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. म्हणून चला बघूया आपण चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित स्वाध्याय 26.3 आणि 26.4 मधील काही उदाहरणं. तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेविषयीचे गणित, बुद्धिमत्ता याविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल. सराव संच स्वाध्याय 26.3 प्रश्न पहिला. एका मुद्दलाच्या 3.1/2 म्हणजे 3.5% दराने 2 वर्षात होणाऱ्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामध्ये 49 पैसे फरक पडतो, तर ते मुद्दल किती? आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या बघा, दोघांच्या याच्यामध्ये फक्त 49 पैशांचा फरक पडतो. किती वर्षामध्ये? 2 वर्षामध्ये. मग आपल्याला आता या ठिकाणी मुद्दल दिले पर्यायामध्ये 300 रुपये, 600 रुपये, 500 रुपये आणि 400 रुपये. मग जर का समजा आपण पर्यायांची मदत घेऊन उत्तराकडे पोहोचलो तर आपण उत्तराकडे लवकर पोहोचू शकतो. आता बघा या ठिकाणी आपण 2 वर्षांचं पहिल्यांदा सरळ व्याज काढून घेतलं तर बघा हा 3.5 आहे. 3.1/2 म्हणजे 3.5 आणि ह्या 3.5ला म्हणजेच 3.5ला 2ने जर आपण गुणलं तर 7 होतात आणि या 7ने प्रत्येक मुद्दलाला जर आपण गुणून घेतलं तर आपल्याला प्रत्येक मुद्दलाचं त्या ठिकाणी सरळ व्याज मिळेल. तर बघा 7 दुनी 14 हे झाले. 14 त्रिक 42 रुपये सरळ व्याज इथं मिळालं. 14 सक 84 सरळ व्याज इथं मिळालं. 14 पंचे 70 रुपये सरळ व्याज या ठिकाणी मिळालं. आणि 1 मिनटं 14ने हे 7.5 झाले तुमचे. आपलं 3.5 आणि 3.5 7 रुपये झाले. 7 त्रिक 21 रुपये सरळ व्याज इथं मिळते. 7 सकम 42 इथं मिळते बरोबर. 7 पाचा 35 रुपये इथं मिळते आणि 7 चोक 28 रुपये इथं मिळते. मग आता आपल्याला सरळ व्याज प्रत्येक उदाहरणामध्ये प्रत्येक पर्यायासाठी सरळ व्याज मिळतंय आणि ते आपण सहज काढू शकतो. बघा पहिला पर्याय 7 त्रिक 21 रुपये सरळ व्याज मिळालं. दुसरा पर्याय 7 सकम 42 रुपये सरळ व्याज मिळालं. तिसरा पर्याय 7 पाचा 35 रुपये सरळ व्याज मिळालं. आणि चौथा पर्याय आहे 7 चोक 28 रुपये सरळ व्याज मिळालं. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामध्ये 49 रुपयाचा फरक पडतोय. म्हणजे याचा अर्थ चक्रवाढ व्याज आता किती मिळेल? 21.49 रुपये. इथं 42.49 रुपये. मग आपण आता कसं करणार बघा. आता 300 रुपये जर आपण मुद्दल घेतली आणि या ठिकाणी आपल्याला एका वर्षाचं आता काढायचं आहे बरोबर. मग एका वर्षाचं जर आपल्याला काढायचं असेल तर पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आपल्याला मिळतं आहे 10.50. ते कसं बघा, हा 3.5 आहे, इथं 1 होऊन जाईल. 3.5 गुणिले 3 आपण केलं आणि त्याला 100ने भागितलं तर 3.5 गुणिले 3 म्हणजे 10.5 आणि 100 आणि 2 शून्य काय झाले? कॅन्सल. 10.5 पहिल्या वर्षाचं सरळ व्याज झालं आणि याला 3.5ने जर पुन्हा गुणलं तर हे जवळपास 30पेक्षा जास्त जाणार. म्हणून 300 रुपये मुद्दल आपण घेऊ शकत नाही. 600 रुपये मुद्दल आपण घेतली समजा. आता ह्या 600च्या 3.5% पहिल्या वर्षाचं जर आपण काढलं तर बघा 3.5 गुणिले 6 म्हणजे तुमचे झाले बघा हे 3.5 आणि 3.5 7, 7 आणि 7 14, 14 आणि 14 21 बरोबर. 21 रुपये पहिल्या वर्षाचं झालं. आता दुसऱ्या वर्षाचं आपण काढू. 21 गुणिले 3.5 भागिले 100 बरोबर. आता किती होईल बघा हे 21 पाचा 500 हातच्याला 10, 21 त्रिक 63 आणि 10 73
आणि 2 दशांश चिन्ह म्हणजेच 7.35 म्हणजे 28.35 रुपये हे झालं. बरोबर. 21 पहिल्या वर्षाचं, 21 दुसऱ्या वर्षाचं झालं 28.35 म्हणजे याचा अर्थ हे झालं तुमचे 49.35 रुपये. इथं 7 रुपयाचा फरक पडतो आहे. तिसरं बघा 500 रुपये. आता 500 रुपयाचं 3.5% दराने पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आपण काढलं तर बघा हे किती झाले तुमचे 5 5 25 7 2. त्यानंतर 5 त्रिक 15 आणि 2 17 या ठिकाणी झाले 17.5 रुपये पहिल्या वर्षाचं. दुसऱ्या वर्षाचं परत काढलं तर 17.5 गुणिले 3.5 म्हणजे हे सुद्धा 49 पैसे पडणार नाही. मग आपण शेवटचा पर्याय बघा 400 रुपये मुद्दल घेतलं समजा 28 रुपये व्याज आपलं काय होतं सरळ व्याज होतं. 400च्या 3.5% पहिल्या वर्षाचं आपण काढून घेतलं तर येथे बघा किती झाले 3.5 आणि 3.5 7 7 आणि 7 14 रुपये. आणि या 14चं परत 3.5% आपण काढलं तर काय होईल बघा या ठिकाणी होणार तुमचं 14 पंचे 70 आजच्याला 7 14 त्रिक 42 आणि 7 49 आणि खाली किती आले तुमचे 2 शून्य आणि आहे 1 शून्य म्हणजे 3 शून्य म्हणजे 49 पैशाचा बरोबर फरक पडतोय. म्हणजे याचा अर्थ असा मुद्दल किती असेल 400 रुपये त्या ठिकाणी असेल. पुढचा प्रश्न बघा. एका मुद्दलाची दर साल दर शेकडा 5 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रास 3,528 रुपये होते तर ते मुद्दल किती. आता या ठिकाणी बघा आपल्याला रास दिली आहे, मुदत दिली आहे, व्याजाचा दर दिला आहे आणि आपल्याला विचारलं काय मुद्दल. मग मुद्दल काढण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल बघा. या ठिकाणी आपण मुद्दल x होते असं म्हणूया. रास आहे 3,528 बरोबर x गुणिले व्याजाचा दर आहे 5 किती वर्ष 2 वर्ष म्हणजे 105/100 गुणिले 105/100. हे सगळे आपण इकडे आणले तर काय होईल बघा एक्सची किंमत आपल्याला मिळेल x बरोबर 3,528 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 105 गुणिले 105. आता या ठिकाणी आपल्याला 5ने यांना दोघांना भागायचं आहे. 21 5 105 21 5 105 20 पंचे 100 20 पंचे 100. याला आणि याला आता 3ने भागून घेऊयात. 3 7 21 3 1 3 3 1 3 उरले 2 3 7 21 उरला 1 3 7 18. परत याला भागूया. 3 7 21 3 त्रिक 9 उरले 2 3 9 27 3 2 6. आता परत याला 7ने जर भागितलं तर 7 1 7 7 5 35 उरले 4 7 सकम 42. परत याने 7ने भागितलं 7 7 8 56. मग आता उरलं काय बघा आपल्याकडे 8 गुणिले 20 गुणिले 20. 8 2 16 16 2 32 आणि 32 वर 2 शून्य म्हणजे 3,200 रुपये त्या ठिकाणी काय असेल मुद्दल असेल असं आपण सांगू शकतो की ज्याची रास 3,528 असेल. या ठिकाणी 2800 हा पर्याय तर आपला रद्द होतो बघा. तर आपल्याला या ठिकाणी मुद्दल किती आली 3,200 रुपये एवढी मुद्दल असेल किती रास होण्यासाठी 3,528 रुपये रास होण्यासाठी. पुढचा प्रश्न तिसरा बघा. ज्या दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 525 रुपये होते त्याच दराने 1,600 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 164 रुपये होते तर ती रक्कम कोणती. आता या ठिकाणी बघा हे मुद्दल आपल्याला दिलं आहे, हे चक्रवाढ व्याज दिलं आहे. दोघांवरून आपण रास काढू शकतो आणि ह्या रासची मदत घेऊन या मुदतीची मदत घेऊन आपण या ठिकाणी काय काढू शकतो व्याजाचा दर काढू शकतो आणि तो व्याजाचा दर ह्या उदाहरणासाठी वापरून आपण इथली मुद्दल काढू शकतो. मग बघा आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे 1600 अधिक 164 म्हणजे 1,764 याली रास 1,764 बरोबर मुद्दल आहे तुमचं 1600 रुपये बरोबर. व्याजाचा दर आपल्याला माहीत नाही म्हणून 100 अधिक x
भागिले 100 आणि या कंसाचा कितवा घात दुसरा घात. आता या ठिकाणी व्याजाचा दर आपण एक्स मानला. बघा चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ए बरोबर, हा ए म्हणजे रास, पी म्हणजे मुद्दल, इथं 1 अधिक आर छेद 100, इथं 1 अधिक आर छेद 100 कंसाचा n-वा घात. मुदत 2 वर्ष आहे. हा 100 छेदस्थानी आहे बघा. इथं आपण याचा तिरकस गुणाकार केला. 100 एक 100 अधिक हा आर म्हणजे आपण एक्स घेतला आणि छेदस्थानी 100 आणि कंसाचा कितवा घात दुसरा घात. आता या ठिकाणी बघा आपल्याला करायचं काय, हे 100 2 वेळा आहेत आणि हे 1600 डावीकडे आणले तर 1764 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 1600 बरोबर इकडे आलं 100 अधिक एक्स कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी सर्व दिसणाऱ्या सर्व संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत बघा. 1764 वर्ग संख्या आहे, 42चा वर्ग आहे, 100 गुणिले 100 म्हणजे 100चा वर्ग आहे, 1600 म्हणजे 40चा वर्ग आहे आणि इकडच्या बाजूला वर्ग आहे. मग आपण काय करूया, सगळ्यांची वर्गमूळ घेऊन या. हा 42, हा 100 एकदा येईल आणि हा झाला 40 आणि इकडच्या बाजूला हे 100 अधिक एक्स. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला बरोबर. त्यानंतर आता 2 दुणे 4, 2 पंचे 10, 2 एक 2 21, 21चा आणि 5चा गुणाकार 105 बरोबर 100 अधिक एक्स, म्हणजेच एक्स बरोबर 5 रुपये. व्याजाचा दर आला 5 रुपये. आता आलेल्या व्याजाच्या दराने सरळ व्याज आणि मुदत आपल्याला दिली आहे, आपल्याला मुद्दल शोधून काढायचं. म्हणजे 525 बरोबर मुद्दल एक्स मानूया, व्याजाचा दर 5 रुपये आला, मुदत 3 वर्ष आली भागिले 100. या सर्व संख्या जर आपण इकडे आणल्या, 525 गुणिले 100 भागिले 3 गुणिले 5 म्हणजे मुद्दल आपल्याला मिळणार आहे बरोबर. 5 एक 5, 5 एक 5, 0 0, 5 5 25, 3 एक 3, 35 त्रिक 105, 35चा आणि 100चा गुणाकार म्हणजे 3500 रुपये त्या ठिकाणी मुद्दल असेल. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. चक्रवाढ व्याजाने काही दराने एका रकमेची 2 वर्षाची आणि 3 वर्षाची रास अनुक्रमे 8820 रुपये आणि 9261 रुपये होते, तर व्याजाचा दर आणि ती रक्कम कोणती. तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे, 2 वर्ष आणि 3 वर्ष यांची वजाबाकी केली तर 1 वर्ष मिळतं. म्हणजे 9261 मधून 8820 वजा करायचे आपल्याला. तर आपल्याला 3ऱ्या वर्षाची चक्रवाढ व्याज मिळणार आहे बघा. 9000 प्रश्न 4 9261 वजा 8820 रुपये यांची जर आपण वजाबाकी केली तर 1, 7 2 गेले 4, 12मधून 8 गेले 4, 9तून 9 गेले 0, 441 रुपये हे 3ऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आपल्याला मिळतं. मग आपल्याला आता या ठिकाणी 441 रुपये चक्रवाढ व्याज जर मिळवायचं असेल तर आपला अंदाज लावायचा बघा. 7 5 5 25 होतात, हे पहिल्या वर्षाचं बरोबर. परत 25च्या 5 पट केलं तर किती होतील, 25 5 125, 12.5 रुपये होतील बरोबर. आणि 12.5 रुपयाच्या परत 5 पट केले तर 0.125 होतील. मग हा पर्याय येणार नाही. मग तर पर्याय जुडेल कोणता बघा. 8 40 रुपये होत आहेत. पडताळा घेऊया आपण. 8000 रुपयाचं 5% दराने पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आपण काढलं, ते आलं 400 रुपये. परत 400 रुपयाचं 5% प्रमाणे काढलं तर किती होईल बघा, 20 रुपये होईल. आणि 20 रुपयाचं परत 5% प्रमाणे काढलं तर 1 रुपये होतो. आणि म्हणजे याचा अर्थ 1 रुपये म्हणजे हा 21 रुपये होईल, हा 20 रुपये होईल आणि हा 400 होईल. आणि तिघांची बेरीज बरोबर किती होते, 441 रुपये होते बघा. 8000 रुपये मुद्दल जर आपण घेतलं तर 8000 रुपयाचं पहिल्या वर्षाचं सरळ व्याज 400 रुपये होतं. दुसऱ्या वर्षाचं ह्या वाढलेल्या 400वर आपल्याला परत 20% काढायचे म्हणजे 20 रुपये होतात. 5% काढलं तर परत या 20च्या 5% काढायचं म्हणजे 1 रुपया होतो. म्हणजे ह्या 20वर 1 रुपया वाढतो म्हणजे 21 रुपये व्याज मिळते. 21 आणि 20 आणि 400ची बेरीज आली 441. म्हणजे याचा अर्थ मुद्दल असेल 8000 रुपये, व्याजाचा दर असेल 5 रुपये.
एका गावाची लोकसंख्या दर साल दर शेकडा 10 दराने वाढते. इसवी सन 2015च्या अखेरीस ती 7,986 रुपये होती 86 होती, तर इसवी सन 2013च्या सुरुवातीला ती किती असेल? आता बघा, 13च्या सुरुवातीला म्हणजे 2013 एक वर्ष, 2014 एक वर्ष आणि 2015 एक वर्ष, अशी 3 वर्षांची रास आपल्याला दिली आहे 7,986. तर आपल्याला काय करायचं आहे, आता या ठिकाणी मुद्दल शोधून काढायची. मुद्दल शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मुद्दल आपण समजा x मानली, रास आहे 7,986 बरोबर, गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 110 गुणिले 110 गुणिले 110 बरोबर आपल्याला मिळणार आहे 2013च्या सुरुवातीला असलेली त्या ठिकाणी त्या गावाची लोकसंख्या. मग आता या ठिकाणी बघा, करायचं नेमकं काय आहे, हे कसं आलं सगळं ते समजून घ्या. चक्रवाढ व्याजाचं सूत्र घेतलं आपण, रास बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक r/100 म्हणजे 1 अधिक 10/100 म्हणजे 110/100 आणि किती वेळा, 3 वेळा, म्हणून त्याला डावीकडे आणलं तर यांचे व्यस्त होते. ही डायरेक्ट आपण पद्धत वापरली. आता या ठिकाणी बघा, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला. 121 आहे, वरती आहे 7,000. आपला 11 3 वेळा आहे. 11ने जर आपण याला भागितलं तर भाग जातो का बघा, बरोबर जातो. 7 आणि 8 15, 9 6 15, 11 1 11, 11 7 77, उरले 2, 11 2 22, उरला 6, 11 6 66. परत यांची वजाबाकी केली, 726 आलं. परत 11ने भागितलं, 11 1 11, 11 6 66, 11 6 66, 11 1 11, 11 6 66. यांच्या तिघांचा गुणाकार 1000 होतो गुणिले 6, म्हणजे याचा अर्थ असा 6,000 रुपये त्या ठिकाणी काय असेल, मुद्दल असेल. म्हणजेच त्या गावाची 2013ची सुरुवातीची लोकसंख्या 6,000 असेल, असं आपण सहजपणे सांगू शकतो. ही झाली शॉर्टकट पद्धत. कशी वापरायची पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. हा 10 100मध्ये मिळवायचा, 110 होतो, त्याच्या छेदस्थानी 100 असतो आणि या ठिकाणी ही 3 वर्षाची रास आहे म्हणून 3 वेळा हे आपण घेतलं आणि त्याला ह्या रासला काय केलं, व्यस्त घेऊन गुणलं. तर आपल्याला त्या ठिकाणी एक्सची किंमत म्हणजे सुरुवातीची लोकसंख्या म्हणजे मुद्दल मिळू शकते. पुढचा प्रश्न बघा, एका पुलाच्या बांधकामासाठी 6,400 कामगार काम करीत आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात, तर 2 वर्षानंतर किती कामगार काम सोडून गेले? तर बघा, 6,400चे 25% काढून घेऊ आपण. 6,400च्या 25%, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 25 चोक 100, आजच्याला 10, 25 तक 150 आणि 10 160. 1600 कामगार पहिल्या वर्षानंतर शिल्लक राहिले, आपल्याला सोडून गेले. परत या 1600च्या परत 25% काढा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 25 सक झाले तुमचे 150, आजच्याला 15, 25 एक 25 आणि 15 40, म्हणजेच 400 अजून सोडून गेले बरोबर. म्हणजे याचा अर्थ 1600 आणि 400, 2000 आणि 1600 म्हणजे सुरुवातीचे 1600 आणि नंतरचे 2000 म्हणजे 3600 कामगार त्या ठिकाणी काय राहिले, काम सोडून गेले 2 वर्षानंतर. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण सूत्र वापरून उदाहरण कसं सोडू शकतो बघा. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 25 वजा करून घ्यायचे. 6,400 कामगार होते पुलाच्या सुरुवातीला, म्हणजे 6,400 गुणिले 25 गेले 100मधून म्हणजे 75/100 गुणिले 75/100 असं पण आपण करू शकतो. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला बरोबर. आता याला आणि याला आपण 5ने भागू शकतो. 5 दुने 10, 15 5 75, 5 दुने 10, 15 5 75. या 2 आणि 2चा गुणाकार 4, याने भागितलं 16. आता यांच्या तिघांचा गुणाकार आपल्याला करायचं आहे. 15चा वर्ग 225 गुणिले 16, 16ने याला गुणायचं आहे. 16 पंचे 80, आजच्याला 8, 16 दुने 32 आणि 8
40 आजच्याला 4, 16 32 आणि 4 3600 कामगार त्या ठिकाणी शिल्लक राहिले. बरोबर, 3600 कामगार शिल्लक राहिले म्हणजे 3600 वजा करायचे आहेत आपल्याला 6400मधून, म्हणजे 2800 कामगार काम सोडून गेले. बघा इथं आता प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. विचारलं काय आपल्याला, किती कामगार शिल्लक राहिले असं विचारलं नाही. किती कामगार शिल्लक राहिले असं विचारलं असतं तर आपण 3600 सांगितलं असतं. किती कामगार काम सोडून गेले म्हणजे हा 3600 जो आला होता तो 6400मधून वजा करून उत्तर आपल्याला सांगायचं होतं 2800. प्रश्न 7वा बघा. एका मोटारीची किंमत 2,56,000 रुपये आहे. वार्षिक घसारा 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती? तर बघा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 2,56,000ला 2.5% दराने घसारा होतोय 3 वर्ष सतत. 2,56,000 गुणिले 2.5 भागिले 100. पहिल्या वर्षी किती घसारा होईल ते बघू आपण. 0 0, 25 150, आजच्याला 15, 25 5 125 आणि 15 140, आजच्याला 14, 25 2 50 आणि 14 64. आता याच्यात आपल्याला एक घर सोडून द्यायचं म्हणजे 6,400 रुपये पहिल्या वर्षी घसारा झाला. मग 2,56,000 वजा 6,400 आपण करून घेऊया. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 10मधून 4 गेले 6, 16मधून 7 गेले 9, इथं उरले 4, 5तून 1 गेला. 2,49,600, 2,49,600 याच्या परत 2.5% दुसऱ्या वर्षाचा घसारा आपण काढू. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, बघा किती उरले. 25 150, आजच्याला 15, 25 9 225 आणि 15 240, आजच्याला 24, 25 चौक 100 आणि 24 124, आजच्याला 12, 25 2 50 आणि 12 62 आणि एक घर सोडून दशांश चिन्ह गेलं म्हणजे 6,240 रुपये दुसऱ्या वर्षी घसारा झाला. याच्यातून 6,240 वजा करूया. 0 0, 10तून 4 गेले 6, 6तून 3 गेले 3, 9तून 6 गेले 3, 2,43,360 रुपये आले. 2,43,360 रुपयाच्या परत 2.5% काढू. घसारा तिसऱ्या वर्षाचा. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. आता याला 2.5ने गुणून नंतर 1 शून्य आपण कॅन्सल करू पुन्हा एकदा. बघा 25 150, आजच्याला 15, 25 75 आणि 15 90, 90 0, आजच्याला 9, 25 परत 75 आणि 9 84, आजच्याला 8, 25 चौक 100 आणि 8 108, आजच्याला 10, 25 2 50 आणि 10 60 आणि हा 1 शून्य गेला. दशांश चिन्हासाठी 1 शून्य गेला. 6,084 याच्यातून वजा करू आपण. 6,084 गेले 2,43,360मधून. शेवटची फायनल किंमत आपल्याला मिळणार. 10मधून 4 गेले 6, 16मधून 9 गेले 7, त्यानंतर 3मधून 1 गेला 2, 3मधून 6 जातने आजचा घेतला 13मधून 6 गेले 7, 4तून 1 गेला 3, 2,37,276 रुपये त्या ठिकाणी त्या मोटारीची किंमत असेल म्हणजे पर्याय नंबर 4. प्रश्न 7वा बघा. एका मोटारीची किंमत 2,56,000 आहे. वार्षिक घसारा 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती? तर या ठिकाणी आपण काय करू शकतो. 2,56,000च्या 2.5% आणि 3 वर्षानंतरची त्या मोटारीची किंमत आपल्याला काढायची. 2,56,000 गुणिले 2.5 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. बरोबर. आता या ठिकाणी जे आपल्याला मिळणार त्याचे आपल्याला काढायचे गुणाकार करून उत्तर काढायचे. हे 2 शून्य गेले, 1 शून्य शिल्लक आहे बघा आपला. 25 0 0, 25 150, आजच्याला 15, 25 5 125 आणि 15 140, आजच्याला 4, 25 2 50, बघा 25 0 0, 25 150, आजच्याला 15, 150 0, 25 5 125 आणि 15 140, आजच्याला 14, 25 2 50 आणि 14 64,
आणि या ठिकाणी दशमचिन्ह एक घर सोडून येईल म्हणजे एक शून्य गेला, 6,400 आलं. आता या 6,400च्या पुन्हा 2.5% काढायचे. 6,400 गुणिले 2.5 बरोबर. मग या ठिकाणी किती होणार बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 25 चोक 100, आजच्याला 10, 25 1 150 आणि 10 160 आणि एक घर सोडून दशमचिन्ह गेलं म्हणजे 160 अधिक 6,400 म्हणजेच 6,560 एवढा घसारा दुसऱ्या वर्षी झाला. आता 6,560च्या परत 2.5% काढू. हे 2 शून्य गेले, आपला हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 25 150, आजच्याला 15, 25 5 125 आणि 15 140, आजच्याला 14, 25 150 आणि 14 164 आणि हा 1 शून्य इथला गेला, हा 1 शून्य इथला गेला. 164 म्हणजे याचा अर्थ 6,000 आपले आले. 6,500 म्हणजे याचा अर्थ इथं 6,560 रुपये कमी झाले होते. त्या 6,560च्या परत 25% आपण काढलं म्हणजे 6,000 आणि 560 अधिक 164 आपण केले तर हा 6 2 12 7 6,764. आणि आता यांची तिघांची आपण बेरीज केली, 6,400 6,560 आणि 6,724. तर यांची तिघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर काय येणार बघा, 404 6 2 8 7 5 12 4 16, चला 19,684. 2,56,000 मधून 19,684 वजा केला तर उत्तर किती येईल बघा. 10तून 4 गेले 6, 10तून 9 गेले 1, त्यानंतर परत 10तून 7 गेले 3, परत 10मधून 16मधून 10 गेले 6 आणि 5तून 2 गेले 3, 2 2, 2,36,316. तर या ठिकाणी बघा पर्याय नंबर आपला 4 बरोबर येतोय. प्रश्न 8वा, कोणती रक्कम दर साल दर शेकडा 4% दराने 3 वर्षासाठी गुंतवली असता चक्रवाढ व्याजाने 19,510 रुपये व्याज मिळेल. आता खाली रक्कम दिली आहे आपल्याला, वरती या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दर दिला आहे, मुदत दिली आहे आणि आपल्याला विचारलं आहे मुद्दल कोणती असेल. 19,510 रुपये आपल्याला व्याज मिळतं आहे बरोबर. मग इथं 4% आहे, मग कोणत्या रकमेच्या 4% दराने 19,000 व्याज होईल याचा आपण अंदाज या ठिकाणी लावू शकतो बघा. 1,86,250चे 4% जर आपण 3 वर्ष काढले तर ते 19,510 येतात का बघूया आपण. 1,86,250च्या 4%, 1,86,250 गुणिले 4 भागिले 100, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 5 20, आजच्याला 2, 4 2 8 आणि 2 10, आजच्याला 1, 6 24 आणि 1 25, आजच्याला 2, 18 72 आणि 2 74, हा 1 शून्य गेला. 7,450 पहिल्या वर्षाचं व्याज आपल्याला मिळालं. या 7,450वर दुसऱ्या वर्षाचं 4% प्रमाणे किती व्याज मिळतं ते काढूया. 1 1 शून्य पुन्हा गेला, 4 5 20, आजच्याला 2, 4 चौक 16 आणि 2 18, आजच्याला 1, 7 चौक 28 आणि 1 29, पुन्हा 1 शून्य गेला, 298 आणि 298च्या परत 4% आपण काढलं तर या ठिकाणी बघा दशमचिन्हात उत्तर येतं आहे म्हणजे हा पर्याय योग्य नाही. दुसरा पर्याय 1,06,250 याचे 4% आपण काढलं समजा. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 5 चौक 20, आजच्याला 2, 4 2 8 आणि 2 10, आजच्याला 1, 6 चौक 24 आणि 1 25, आजच्याला 2, 4 10 40 आणि 2 42, 1 शून्य गेला. 4250, 4250च्या पुन्हा 4% आपण काढलं तर या ठिकाणी किती होईल बघा.
हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 4 पंचे 20, हातच्याला 2. 4 दुने 8 आणि 2 10, हातच्याला 1. 4 चौक 16 आणि 1 17. परत 1 शून्य गेला, 170. 170च्या परत 4% आपण काढलं. 1 शून्य हा गेला, 1 शून्य हा गेला. 17 चौक 68 म्हणजे 6.8. याचं बी उत्तर अपूर्णांकात येतं आहे. त्यानंतर पुढचा पर्याय बघा, 1,56,250. 1,56,250 गुणिले 4% आपण घेतलं. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 5 चौक 20, हातच्याला 2. 4 दुने 8 आणि 2 10, हातच्याला 1. 7 चौक 24 आणि 1 25, हातच्याला 2. 15 चौक 60 आणि 2 62. 1 शून्य गेला. 6,250च्या पुन्हा 4% आपण काढलं. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 625 625 1250. 1250 गुणिले परत 1250 म्हणजे 2500. परत 1 शून्य गेला, 250. 250च्या परत 4% आपण काढलं. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 25 चौक 100 आणि त्याच्यावरचा 1 शून्य गेला 10. आता या ठिकाणी बघा, हा 250, या 250वर 10 रुपये वाढले म्हणजे 260. 250 260 आणि पहिला होता आपला 6,200. किती होता तुमचा? 6,250. तर या ठिकाणी बरोबर बघा 19,510 आपलं व्याज होतं आहे. 19,510 म्हणजे बघा, जर आपण हिशोब केला तर या ठिकाणी 19,510 रुपये व्याज होते. म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे. 1,56,250. च्या पहिल्या वर्षाला 4% काढलं, 6,250 आलं होतं. त्याच्या परत 4% काढलं, 250 आले. 6,250मध्ये 250 मिळवले आपण. त्यानंतर परत 250च्या 4% काढले, 10 रुपये आलं म्हणजे 260 झाले. आणि त्यांची सगळ्यांची आपण बेरीज केली तर 19,510 रुपये त्या ठिकाणी चक्रवाढ व्याज आपल्याला मिळतं. म्हणून पर्याय नंबर 3 आपला तंतोतंत बरोबर येतो. प्रश्न 9. शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरल्या स्कूटरचा भाव दरवर्षी 8% दराने कमी होतो. तर 2 वर्षानंतर त्या स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील? 55,000 रुपयांना विकत घेतली होती. 8% कमी दराने 2 वर्षानंतर ती विकली तर किती रुपयांना त्यांना किती रुपये मिळतील असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. त्या ठिकाणी 55,000चे 8% आपल्याला काढायचे आहे. 55,000 गुणिले 8 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 8 पंचे 40, हातच्याला 4. 8 पंचे 40 आणि 4 44. 440 रुपये पहिल्या वर्षी घसारा होईल. हे 440चे परत याच्यातून आपण काढले तर किती होतील बघा, 5,500 वजा 440 आपण केले, 5,060 उरले. या 5,060च्या पुन्हा एकदा 55,000मधून आपण वजा केले 440 रुपये. ने 4400 रुपये वजा केले तर किती उरतील बघा, 2 शून्य जसे तसे उरले. 10तून 4 गेला 6 आणि 5तून 5 गेला 0. 50,060 रुपये उरले, 600 रुपये उरले. या 50,600मध्ये पुन्हा 8% घसारा होणार. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता 8ने गुणायचे. 8 सक 48, हातच्याला 4. 8 शून्य 0 आणि 4 4. त्यानंतर परत 8 पंचे 40 आणि 4 4448 रुपये पुन्हा घसारा होणार. मग 50,600 वजा 4448 आपण याच्यातून वजा केले. 10मधून 2 8 गेले 2, 10मधून 5 गेले 5, 6मधून 5 गेला 1 आणि 50मधून 4 गेले 46,152 रुपये त्या कारची स्कूटरची किंमत 2 वर्षानंतर असेल. पर्याय नंबर 2. प्रश्न 10. आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर 10% होता. तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? तर परत एकदा मागील एका प्रश्नासारखा बघा, 3,02,500 गुणिले
100 आपल्याला घ्यायचे आहे. त्यातले म्हणजे 2 वेळा 100 येतील आणि खाली 2 वेळा 110 येतील. कारण 10 रुपये 10% दराने लोकसंख्या वाढते, म्हणून 100 अधिक 10 म्हणजे 110 गुणिले 110 म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्या शहराची सुरुवातीची लोकसंख्या मिळणार. हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा एक शून्य गेला, हा एक गेला. आता 11 आणि 11 121 आपल्यावर उरतो. याच्याने आपण याला बघूया. 11 1 11, 11 2 22, उरले 8, 11 7 77, उरले 5, 11 5 55, 2 शून्य जसे तसे. पुन्हा 11ने बघूया. 11 1 11, 11 2 22, 11 5 55, 0 0, 2500 गुणिले 100 म्हणजे 25वर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, 2,50,000 त्या ठिकाणी लोकसंख्या 2 वर्षापूर्वी होती. पर्याय नंबर 4. स्वाध्याय 26.4. एका मुद्दलावर एका वर्षाचे व्याज 25 रुपये होते, तर त्याच रकमेवर 2 वर्षाच्या त्याच दराने चक्रवाढ व्याज 51.25 रुपये होते, तर ती मुद्दल आणि तो व्याजाचा दर किती? आता या ठिकाणी 26.25चा फरक पडतोय. एक वर्षाचं व्याज आहे 25 रुपये, दुसऱ्या वर्षाचं व्याज काढलं तर दुसऱ्या वर्षी आपल्याला मिळणार आहे 26.25 रुपये. बरोबर. मग 26.25 रुपये हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आहे, म्हणजे 1.25ने ते वाढतं आहे. मग कोणती रक्कम असेल की जिच्याने आपण जर या ठिकाणी बघितलं आपण तर पहिल्या वर्षाचं व्याज 25 रुपये होते. बघा, 500 रुपये मुद्दलाचे 5% दराने एका वर्षाचं सरळ व्याज बरोबर 25 रुपये होतात. बघा, आता या 25च्या 5% जर आपण काढलं, 25 गुणिले 5 भागिले 100, तर 25 5 125 होतात आणि 2 घरं सोडून दशांश चिन्ह 1.25चा फरक पडतो. म्हणून मुद्दल आणि व्याजाचा दर 5 रुपये. मुद्दल 500 रुपये असेल, व्याजाचा दर 5 रुपये असेल. प्रश्न दुसरा. कर्जावर आणलेली एक रक्कम 1 वर्षाने फेडली असता 936 रुपये भरावे लागतात, परंतु 2 वर्षांनी फेडल्यामुळे 973.44 रुपये भरावे लागतात. तर कोणत्या दराने किती रक्कम कर्जावर घेतली असेल? तर पहिल्या वर्षाला 936, दुसऱ्या वर्षाला 973.44 रुपये, म्हणजे याचा अर्थ असा 73मधून 36 गेले. तर साधारणतः बघा, 973.44 वजा 936 जर आपण केले, 44 जसा तसा, 13मधून 6 गेले 7 आणि 4 गेले 7मधून 3, 37.74 रुपये व्याज दुसऱ्या वर्षाचं मिळते. तर कोणता व्याजाचा दर त्या ठिकाणी असेल असं आपण सांगू शकतो. बघा, 936 रुपये व्याज कुठून येणार पहिल्या वर्षासाठी ते आपण बघूया. या ठिकाणी 2 शून्य जर गेले तर 500 रुपये होतात. इथं 2 शून्य गेले तर 9 चौक 36 रुपये होतात. आपल्याला 936 रुपये भरावे लागतात. म्हणजे या ठिकाणी बघा, 936 रुपये या ठिकाणी पहिल्या वर्षाचं व्याज 36 रुपये बरोबर मिळते आणि त्या 36वर पुन्हा आपण 4%ने काढलं तर 37.44 मिळेल. तर बघा, 900ला 4% दराने 36 रुपये होतात आणि 36 रुपयाचं परत 4% दराने जर आपण व्याज काढलं तर किती होतील? बघा, 4 7 24, 7ला 2, 4 त्रिक 12, 12 आणि 4 7 24, 7ला 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, बरोबर 144 आणि याला भागिले 100 म्हणजे 1.44 म्हणजे 36 अधिक 1.44 म्हणजे 37.44 हे दुसऱ्या वर्षाचं व्याज त्या ठिकाणी मिळतंय. म्हणून 900 रुपये मुद्दल आणि 4% व्याजाचा दर असेल, म्हणजे पर्याय नंबर 2 बरोबर येतोय. दर साल दर शेकडा 8% दराने 1000 रुपये 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती? 6 व्याज आकारणे, म्हणजे या 8चा 4 करावा लागेल आणि या 1.5चा 3 करावा लागेल आणि आपल्याला काय करायचं आहे? चक्रवाढ व्याज काढायचं आहे. बरोबर. मग चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1000 रुपये आपल्याकडे आहेत. 1000 रुपयाचे 4% दराने आपण काढू सुरुवातीला पहिल्या वर्षाचं सरळ व्याज. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे आले तुमचे 40 रुपये पहिल्या वर्षाचं. दुसऱ्या वर्षाचं 40चे 4% पुन्हा काढू. 1 शून्य गेला, 1 शून्य गेले, या ठिकाणी आलं तुमचं 4 चौक 16,
आणि एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे 41.6 रुपये. बरोबर. आता परत या 1.6च्या 4% आपण काढू. 16 म्हणजे 0.064 याला व्याज. मग आता या तिघांची एकत्र जर आपण बेरीज केली तर किती होतील बघा. या ठिकाणी हे पहिलं होतं तुमचे 40 रुपये, दुसरे 41 रुपये, तिसरे 41 आणि 664. म्हणजे या ठिकाणी बघा 40.000, 41.600 आणि 41.664 यांची तिघांची बेरीज आपल्याला करायची. पहिल्या वर्षाचं 40 रुपये, दुसऱ्या वर्षाचं 41.6 रुपये, तिसऱ्या वर्षाचं 41.664. म्हणजे हा 4, 6 2 12, आजच्याला 1, 6 6 12 आणि 1 13, आजच्याला 1. या ठिकाणी झाले तुमचे 1 आणि 1 2 आणि 1 3, आजच्याला 4 3 12, 123 रुपये 32 पैसे, 124 रुपये 86 पैसे आपल्याकडे या ठिकाणी आहे बघा. आपण 1000 रुपये मुद्दल घेतले, 104 घेतले, छेदस्थानी 100, परत 104 छेदस्थानी 100, 104 छेदस्थानी 100 घेतले आपण. तर हा 1 2 3 0 गेले, 1 2 3 0 गेले. 10.4 गुणिले 10.4 गुणिले 10.4 आपल्याला या ठिकाणी रास मिळणार. आणि ती रास आपण 1000 त्याच्यातून वजा करून आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी चक्रवाढ व्याज. आता या 10.4 गुणिले 10.4 जर केला तर 10.4चा वर्ग आपल्याला मिळणार. 4चा वर्ग 16, 6 आजच्याला 1, 10 चौक 40, 40च्या दुप्पट 80, 80 आणि 1 81, आजच्याला 8, 10चा वर्ग 100, 108 आणि 2 घर सोडून दशांश चिन्ह 108.16 आणि याला परत 10.4ने आपण गुणलं तर काय होईल बघा. 4 7 24, आजच्याला 2, 4 1 4 आणि 2 6, 8 चौक 32, आजच्याला 3, 10 चौक 40 आणि 3 43 आणि याला 10ने गुणूया. 10 7 60, आजच्याला 6, 10 1 10 आणि 6 16, आजच्याला 1, 10 8 80 आणि 1 81, आजच्याला 8, 10 10 100 आणि 8 108 यांची बेरीज करूया. 4 6 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, 404 101. पुन्हा एकदा नीट बघा. 1000 रुपये मुद्दल आहे आपले. 8 दराने 6 व्याज करणे असेल तर 4 रुपये होतील आणि 6 प्रमाणे 1.5 वर्षाचे म्हणजे 3 6 होतील. मग बघा 1000 गुणिले 1 अधिक 4 छेद 100 कंसाचा 3रा घात म्हणजे 1000 गुणिले 100 1 100, 104 छेद 100 गुणिले 104 छेद 100 गुणिले 104 छेद 100 असं होईल. हे 1 2 2 आणि हा 3 3 0 गेले. आता या ठिकाणी 104 104 104 आणि त्याला भागिले 10 10 10 म्हणजेच 10.4 गुणिले 10.4 गुणिले 10.4 असा आला. आता याचा जर आपण वर्ग केला तोंडी 4 चौक 16, आजच्याला 1, 4चा वर्ग 16, 10 आणि 4चा गुणाकार केला आपण 40, त्याच्या दुप्पट केले. 10च्या दुप्पट 40च्या दुप्पट 80, त्याच्यामध्ये 1 मिळवला 81, आजच्याला 8, 10चा वर्ग 100, 100 आणि 8 108 होतात आणि 2 घरं सोडून दशांश चिन्ह म्हणजे 108.16 याचा वर्ग आला. आता याला परत 10.4ने आता आपल्याला गुणायचे आहे. बरोबर. म्हणजे याचा घन आपल्याला मिळणार आहे. 6 चौक 24, आजच्याला 4 2, 4 1 4 आणि 2 6, 4 8 32, आजच्याला 3, 4 0 0 आणि 3 3 आणि 4 1 4. परत आता या ठिकाणी 0ने गुणायचे 0 0 0 0, 2 घरं रिकामी सोडून 1ने गुणायचे 6 1 8
आणि 10. या ठिकाणी पुन्हा याला बेरीज करायची. 4, 6, 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, 8 आणि 4 12, हातच्याला 1 11 आणि याच्यात 3 गरज सोडून दशांश चिन्ह द्यायचे. 1124 आणि याच्यामधून आता आपल्याला 1000 वजा करायचे आहेत. तर या ठिकाणी बघा 124.86 एवढं चक्रवाढ व्याज त्या ठिकाणी मिळणार, म्हणजे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. अभयने 8,000 रुपये 3 वर्षासाठी 5% दराने चक्रवाढ व्याजाने त्याच्या मित्राला कर्ज दिले, तर 3 वर्षानंतर अभयला किती रक्कम मिळेल? 8,000 3 वर्षासाठी 5% दराने. मग 8,000चे 5% जर आपण काढायचं म्हटलं तर पहिल्या वर्षी किती मिळतील बघा. 8,000 गुणिले 5%, हे 2 शून्य गेले. 8 पंचे 40, 400 रुपये मिळतील. 400च्या परत 5% दुसऱ्या वर्षी वाढून मिळतील, बरोबर. म्हणजे किती होतील बघा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 4 पंचे 20 म्हणजे 420 रुपये मिळतील. परत या 20%चे 20चे 5% पुन्हा काढले. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 5 दुने 10, 10 भागिले 10 म्हणजे 1 रुपया. म्हणजे या ठिकाणी बघा किती मिळतील साधारणतः बघा. पहिल्या वेळेत 400 रुपये मिळाले, दुसऱ्या वेळेत 420 रुपये मिळाले आणि तिसऱ्या वेळेत 421 रुपये मिळाले. तर 4 त्रिक 12, बरोबर. 12 आणि हे तुमचे 20 आणि 20 21 41 झाले. म्हणजे 3 वर्षानंतर 9,261 रुपये त्याला मिळतील. किती मिळतील? 9,261 रुपये त्या ठिकाणी त्याला मिळणार आहेत एकूण 3 वर्षानंतर. आता या ठिकाणी फक्त आपल्याला करायचं काय ते नीट लक्षात घ्या बघा. हा 8,000 आहे. 8,000च्या 5% 400 रुपये होतात. परत 400च्या 5% काढलं, परत 400च्या 5% काढले तर साधारणतः 1200च्या वरती रुपये वाढतात. म्हणजेच 1261 रुपये त्या ठिकाणी आपण त्याला मिळतील असं अंदाजाने पण सांगू शकतो. प्रश्न 5वा. दर साल दर शेकडा चक्रवाढ व्याजाच्या कोणत्या दराने 10,000 रुपयाचे 13,310 रुपये होतील? एक तर साधन सोपं आहे बघा. या ठिकाणी आपल्याला करायचं काय, 10,000चं 3,310 मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे 3,310 रुपये व्याज मिळते. आणि हा कोणाचा वर्ग आहे म्हणजे बघा. आता आपल्याला या ठिकाणी 9.5 दिला आहे, 8 दिला आहे, 7 दिला आहे, बरोबर. तर आपल्याला 110 होतं, 109 होतील, 110 होतील, 108 होतील आणि हे होतील तुमचे 107. मग 3,310 110चा वर्ग घन आहे, कारण 3 वर्ष दिलं आहे आपल्याला, म्हणून 10% दराने या पद्धतीने आपण काढू शकतो की 10% दराने. बघा पहिल्या वर्षाला 10% दराने जर गेलं आपण तर 1,000 रुपये होतात. दुसऱ्या वर्षाला परत 10% दराने गेलं तर 1,000 रुपयाचे परत 10% म्हणजे 1,100 रुपये होतात. आणि तिसऱ्या वर्षाचं 1,100 रुपयाचं जर आपण पुन्हा काढलं तर त्या ठिकाणी 310 रुपये होतं. म्हणजे त्या ठिकाणी आपण बरोबर 1,100 1,100 1,100 या पद्धतीने जर आपण गेलो तर 1,110 रुपये तिसऱ्या वर्षाचं होतं. म्हणजेच त्या ठिकाणी बरोबर 3,310 रुपये आपल्याला चक्रवाढ व्याज मिळतं. म्हणून ह्या रकमेची एवढी रास होण्यासाठी 10% दराने ती रक्कम द्यावी लागेल. एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्याच रकमेची 8 पट होण्यासाठी किती रुपये लागतील? तर बघा दाम दुप्पट होते 15 वर्षात, 4 पट होते 30 वर्षात, बरोबर. आता या ठिकाणी बघा दाम दुप्पट होते 2 पट होते 15 वर्षात, 4 पट होते 30 वर्षात. आता या 4 पटाच्या परत दुप्पट होण्यासाठी 15 वर्ष लागतील. म्हणजे 4 पटीच्या दुप्पट होण्यासाठी म्हणजे 8 पट होण्यासाठी दुप्पट व्हायला 15 वर्ष लागतात. म्हणजे 15 अधिक 30 म्हणजे 45 वर्षे त्या ठिकाणी लागतील असं आपण सांगू शकतो. कारण बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 8 पट होईल. हे दुप्पट, दुप्पटच्या चौपट, चौपटच्या दुप्पट म्हणजे 8 पट. म्हणजे 3 वेळा 15 15 15 घेतले तर 45 वर्ष लागतील. शेवटचा प्रश्न बघा. श्यामने महेशकडून काही रुपये 2 वर्षासाठी सरळ व्याजाने आणले
श्यामने हेच रुपये 2 वर्षासाठी स्वप्नाला चक्रवाढ व्याजाने दिले. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी 110 रुपये चक्रवाढ व्याजाने मिळाले, पण त्याला 100 रुपये सरळ व्याजाने द्यावे लागले. तर रक्कम आणि व्याजाचा दर किती? तर बघा 110 आणि 100 याच्यामध्ये फक्त 10 रुपयाचा फरक पडतो आहे, बरोबर. मग 10 रुपयाचा फरक पडण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी मुद्दल किती असेल आणि व्याजाचा दर किती असेल? जर आपण 250च्या 20% काढलं पहिल्या वर्षाचं, तर बघा हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 25 दुने 50 रुपये होतात पहिल्या वर्षाचे, आणि त्याला 2 वर्षांनी गुणलं तर 50 दुने 100 रुपये सरळ व्याज होणार आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी या 50 रुपयाचं परत आपण 20%ने काढलं दुसऱ्या वर्षासाठी, 5 दुने 10 रुपये होतात, म्हणजे 100 आणि 10 110 रुपये होत आहेत, बरोबर. मग 110 रुपये होत आहेत, म्हणजे याचा अर्थ असा मुद्दल असेल 250 रुपये आणि व्याजाचा दर असेल 20%. या पद्धतीने आपण सांगू शकतो. कसं आलं पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. 250 गुणिले 20 गुणिले 2 केलं 100 रुपये येतात, हे सरळ व्याज, बरोबर. किंवा आपण पहिल्या वर्षाचं सरळ व्याज काढलं 50 रुपये, आणि त्या 50 रुपयाचं पुन्हा दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज काढलं 20% प्रमाणे, तर 10 रुपये होतात, म्हणजे 110 रुपये त्या ठिकाणी चक्रवाढ व्याज येते. आणि ह्या पद्धतीने आपण सांगू शकतो की 250 रुपये मुद्दल असेल आणि 20% व्याजाचा दर असेल.